आज बघूया पावभाजीची रेसिपी। हे आता पावभाजीचे लागणारे साहित्य: वाटाणा, बटाटा, सिमला मिरची, फ्लावर आणि टोमॅटो। हे सर्व कुकरमध्ये टाकून घ्यायचं। तुमच्या अंदाजाने आता पाणी घालायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं। हे वाफवलेले सगळ्या भाज्या काढायच्या भांड्यात आणि मिक्स करून घ्यायच्या, एकदम बारीक अशा। मी आज बनवणार आहे पावभाजी। आमच्यात भरपूर पाहुणे आले आहेत, त्यामुळे भरपूरच करते मी भाजी। मी घेतले आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि गरम मसाला। मी कांदा बारीक चिरून घेतलाय। पहिल्यांदा कांदा टाकून घेते। कांदा चांगला भाजायचा लाल होईपर्यंत। आज मुलांना पावभाजी खायची होती, मग नाश्त्याला काय बनवायचं म्हणून आज मी पावभाजीचा बेत केलाय। आता कांदा भाजून घेतलाय। पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट टाकते, नंतर जरा हळद टाकते। हे सर्व मसाला एकदमच टाकून देते। थोडीशी कोथिंबीर, मसाले जळून आहेत म्हणून थोडंसं पाणी घालते। आता ही सर्व भाज्या मिक्स केले ते पण घालून घेते मी। आपली भाजी तयार झाली। आता पाव भाजून घ्यायची। मी तूप टाकून घेते, भरपूर तूप घालायचं। थोडीशी मिरची पूड टाकते, असं पलटी करून घ्यायचा। आपली आता पावभाजी सगळी तयार आहे। पाव भाजून झाल्यात, आता खायची तयारी करायची। त्याच्यावर जरा मी चीज टाकून घेते। पावभाजी तयार आहे, आता खाऊन बघायची। खाऊन बघून झाले की सांगायची मला कशी झाली ती।